जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गावठी बनावटीच्या पिस्तूलसह दोघांना अटक केली। कान्होर गावातल्या नागरिक मसाला कंपनीसमोर ही कारवाई करण्यात आली। आलोक रामानंद यादव आणि नितीन अहिरे अशी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। तर वांगणीतूनही सराईत गुन्हेगार अक्षय कवठेच्या घरातून तलवार आणि चाकू जप्त करण्यात आलाय। बदलापूर पश्चिमेकडील कान्होर रोडवर नाकेबंदी सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम यांना गावठी पिस्तूल घेऊन काही आरोपी येणार असल्याची खबर मिळाली होती। त्यांनी एक केटीएम बाईकडून आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि चाकू आढळून आला। या प्रकरणात पोलिसांनी आलोक रामानंद यादव आणि नितीन अहिरे या दोघांनाही अटक करत त्यांच्याजवळील शस्त्र आणि मोटारसायकल जप्त केली। दोन्ही आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दुसरीकडे वांगणी परिसरात करण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अक्षय कवठे या सराईत गुन्हेगाराच्या घरातून तलवार आणि चाकू जप्त करण्यात आले। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।